हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्ट देवताय नमः नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज मंगळवार दिनांक 9 डिसेंबर 2025, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, आयन दक्षिण, ऋतू हेमंत, मास मार्गशीर्ष, पक्ष कृष्ण. तिथे मित्रांनो, आजची पंचमी तिथी आहे. दुपारी 2 वाजून 29 मिनिटानंतर षष्ठी तिथीला सुरुवात होईल. वार मंगळवार आहे. नक्षत्र मित्रांनो आश्लेषा नक्षत्र आहे. उत्तरात्री 2 वाजून 23 मिनिटानंतर मघा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो ऐंद्र योग आहे. दुपारी 2 वाजून 33 मिनिटानंतर वैधृत्री योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो तैतील करण आहे. दुपारी 2 वाजून 29 मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होईल आणि उत्तरात्री 2 वाजून 2 मिनिटानंतर वनिज करण्याला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य वृश्चिक राशीत असेल, चंद्र कर्क राशीत, गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. जर या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी शुभ का अशुभ आपल्या जन्मकुंडलीनुसार शनी देवतेची पोझिशन जाणून घ्यायची आहे. मित्रांनो, जर अशुभ असेल तरच आपल्याला त्याची शनी देवतेची अर्थात धार्मिक सेवा करावी लागणार आहे. मित्रांनो, शुभ असता काही करण्याची गरज नाही. तरी देखील आपण जवळच्या ज्योतिष्याकडून हे समजावून घेऊ शकता. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 7 वाजून 2 मिनिटांनी तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजता असणार आहे. गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. मित्रांनो, अस्तंगत ग्रहांमध्ये सध्या मंगळ ग्रह 10 नोव्हेंबर पासून अस्त होत चाललेला आहे. तर वक्री ग्रहामध्ये गुरु ग्रह हा 11 नोव्हेंबर पासून वक्री होत चाललेला आहे. मित्रांनो, या दोन्ही ग्रहांचे आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यावर काय परिणाम होतील, काय फळं देतील आपल्या जीवनामध्ये, हेही आपण ज्योतिषाकडून जाणून घेऊ शकता. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हर ओम शिव शिव शंभुराज्ञा प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1947 प्रभावादी षष्ठे संवत्सरामध्ये विश्वासु नाम संवत्सरे दक्षिणायने हेमंत ऋतू मार्गशीर्ष मासे कृष्ण पक्षे भौम वासरे आश्लेषा नक्षत्रे ऐंद्र योगे तैतील करणे पंचमी शिवती वीर गोत्रात उत्पन्न में कडाप्पा मोह पात दुरित क्षय द्वारासी पार्वती पती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आता आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर जे संकल्पाचे पाणी समोरच्या ब्राह्मणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 2 वाजून 29 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आहे. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमयपणे राहावं. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 12, 13, 14, 15 आणि 16. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आता या मासामध्ये नाही. बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 13 आणि 16. जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 15. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 12 आणि 15. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी, वास्तुशांती करण्यासाठी, भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी तसेच देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी या कुठल्याही विधीसाठी
आता या मासामध्ये मुहूर्त नाहीत मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे, ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये पंचमी आणि षष्ठी या दोन्ही तिथीचे श्राद्धकर्म आज आपल्याला करायचे वेळेनुसार. जर आपली आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील या तिथीवर, तर आपल्याला पिंडदान युक्त वा पिंडदान रहित असे श्राद्धकर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळामध्ये करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो. मित्रांनो, दुपारी 2:29 दग्ध योग आहे. हा जनन शांती संबंधी योग असल्यामुळे याची शांती जी आहे, जनन शांती 12व्या दिवशी करावी लागते बाळाच्या निवासस्थानी. यानंतर मात्र आपल्याला मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदलता आम्ही सर्वजण आपण विसरून जातो मित्रांनो. तेव्हा बाळाच्या जीवनात जे काही अशुभ घटनांची तीव्रता असते, ती मात्र काही केल्या कमी होत नाही मित्रांनो. ती कमी करायची असेल तर आपल्याला जननशांती करण्याची गरज आहे मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर दुपारी 2:29 हजर आहे. या वेळेपर्यंत आपल्याला काही नव्याने होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते बंद पडतील, त्याचा दोष देखील आपल्याला लागू शकतो मित्रांनो. रेग्युलर जे आहे ते आपण केव्हाही करू शकता मित्रांनो. राहू काळ दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत आहे. या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवू शकतो मित्रांनो. तेव्हा आपण महत्वाची किंवा विशेष अशी कामे या काळात न करता इतर वेळेत करा, जेणेकरून त्यात आपल्याला यशाची प्राप्ती होऊ शकते. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.